त्या पिठामध्ये काय काय टाकलेलं आहे? मित्रांनो, आपल्या चिकनला कड आलेला आहे. थोडंसं आता आपण थोडं हलवून घेऊ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी विनू मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आजपासून सुरू झालेल्या गटारी अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपल्याला गटारी स्पेशल कोंबडी वडे बनवणार आहोत. तर काय काय जणांनी काल बनवली, काय काय जणांनी आज बनवतील, तर काय काय जणांनी उद्या बनवतील. तर सोमवारपासून श्रावण चालू होतं. तर आपण आज कोंबडी वडे बनवणार आहोत. तर कोंबडी वडे म्हणजे काय, चिकन आणि वडे बनवणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे आहे आपलं वड्याचं पीठ. भिजवून ठेवलं होतं. किती तास भिजवलेलं होतं? 1 तास भिजवून ठेवलेलं होतं वड्याचं पीठ. आणि इकडे बघू शकता, ते आपल्या पिशवीवरती पाणी लावून हे गोल केलं जातं. नंतर मी कढई सोडलं जातं. सोडताना पण आपल्याला सावकाश सोडायचं आहे, वरनं सोडायचं नाही, नाहीतर तेल आपल्या अंगावर उडू शकतं. इकडे बघू शकता 4-5 वडे पहिले झालेत काढून. त्या पिठामध्ये काय काय टाकलेलं आहे? कांदा आणि पोहे, मग बटाटा किसून टाका. बटाटा, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ. तर मित्रांनो, या पिठामध्ये आपण कांदा किसून टाकलेला आहे आणि आपलं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर बटाटा किसून टाकलेला आहे आणि त्यानंतर बेसनचं पीठ टाकलेलं आहे. आणि पीठ टाकून हे भिजवून ठेवलं होतं 1-2 तास. मग ते कसं व्यवस्थित होतात, नरम होतात असं भिजवून ठेवल्यावरती वडे. बघूया, एक खाऊन बघूया गरम गरम. काय नाही, तेल लागले ना. बरं, टेस्ट करूया. तर मित्रांनो, एक वडा टेस्ट करून बघूया, आपण खाऊन बघूया. मित्रांनो, वडा 1 नंबर झाला आहे. इकडे बघा, ही आपली भिड्याची कढई आहे.
A few moments later. तर मित्रांनो आता आपल्याला चिकन बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडासा कांदा कापायचा आहे. सरळ पकडणं मोबाईल असा आरो. मोबाईल. तर मित्रांनो आपण लसूण घेतले 3 पाकळ्या आणि आपल्याकडं अद्रक पेस्ट पाकिट पण आहे आपल्याकडं, ते सुद्धा आपण टाकणार. तर आता आपण लसूण ठेचून घेऊया. मित्रांनो हे आहे आपलं अर्धा किलो चिकन. याला आपण आता मॅरिनेट करून घेणार आहोत. आता आपण याच्यात अद्रक पेस्ट टाकून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला चिकन मसाला टाकायचा आहे, खातू. त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया मॅरिनेट. आता आपण मिक्स करून बाजूला ठेवूया आणि फोडणीला सुरुवात करूया. तर आपली कढई तापलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. मस्त पण तावा आहे इथं. तर मित्रांनो आपण 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तर मित्रांनो आपलं आता तेल तापलं आहे. तर लसूण टाकून घेऊया याच्यामध्ये. लसूण टाकले. त्यानंतर हा बारीक केलेला कांदा कापायचा आहे, टाकायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला हे लालसर होईपर्यंत आपल्याला हे कांदा भाजून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मगाशी आपण चिकनवरती टाकला होता चिकन मसाला. तर आता आपण फोडणीवर सुद्धा थोडासा चिकन मसाला टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे पाहिजे तेवढं. इकडे बघू शकता आपला घरातला गोडा मसाला आहे, तो आपण टाकून घेऊया आता चिकनमध्ये. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. थोडंसं पाणी ओतायचं आहे आपल्याला याच्यामध्ये.
तर मित्रांनो आता आपल्या ग्रेव्हीला कड आला की जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर मित्रांनो आपण आता चिकन टाकून घेऊया. तर आपल्याला मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला एकदम पातळ नाही बनवायचं आहे. थोडंसं आपल्याला ग्रेव्ही पुरतं आपण पाणी याच्यामध्ये ओतणार आहोत. त्यानंतर आपल्या चिकनला पाणी सुटेल चांगलं. आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं टाका. मी माझ्या अंदाजानं टाकतो किती पाहिजे ते. आता आपण जे मीठ टाकले ते पूर्णपणे मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. चिकन आपल्याला आता 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. चिकन कसं लगेच शिजून जाईल 5-10 मिनटामध्ये. आणि मम्मीचे पण झालेत बहुतेक वडे बनवून. बघू शकतो एवढं पीठ राहिलं आहे. A few moments later. मित्रांनो बाहेर पण बघू शकता पाऊस पण इतका खतरनाक आला आहे ना. या पावसामधलं तुम्हाला समजत असेल केवढा मोठा पाऊस आला असेल. पावसानं तर चांगलाच थैमान घातला आहे. दिसलो. मित्रांनो आपल्या चिकनला कड आलेला आहे. थोडंसं आता आपण थोडं हलवून घेऊया म्हणजे कसं मसाला खाली बसणार नाही. आणि पाणी पण सुटायला सुरुवात झाली आपल्या चिकनला. बघू शकता तुम्ही. One hour later. मंडळी जेवण तयार झालेलं आहे. जेवायला या. तर जेवायला बघू शकता काय आहे. वडे आहेत, कांदा आहे, चिकन आहे आणि भात आहे. तुम्ही सुद्धा या जेवायला. मी पण पटकन जेवून घेतो. चला तर मग. मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओ भेटू. बाय बाय.